नमस्कार. नाशिकच्या सातपूर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. केवळ 9,000 रुपयांच्या हात उसनवारीच्या वादातून एका 24 वर्षीय तरुणाची धारधार चाकूने वार करून निर्घुण हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने 2 दिवस मृतदेह लपवून ठेवला होता. मात्र सातपूर पोलिसांनी अत्यंत शिस्तबद्धीने तपास करत अवघ्या 12 तासांच्या आत या हत्येचा छडा लावला असून संशयित आरोपीला नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून बेड्या ठोकल्या. पाहुयात हे संपूर्ण प्रकरण काय आहे हा एक विशेष रिपोर्टमधून. नाशिकच्या कामगार नगर सातपूर येथे राहणारा 24 वर्षाचा तरुण वैष्णव मिलिंद शिंदे हा 20 जून 2024 रोजी अचानक बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबियांनी सातपूर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पोलीस त्याचा शोध घेत असताना दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 जून रोजी कामगार नगरमधील एका इमारतीच्या टेरेसवर एका अज्ञात तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान हा मृतदेह बेपत्ता वैष्णव शिंदेचाच असल्याचं निष्पन्न झालं. घटनेची गांभीर्य ओळखून सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत केलं. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिसांचे तपास पथक आणि गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक तात्काळ रवाना झाले. गुन्हे शोध पथकाने त्यांचे तांत्रिक कौशल्य आणि स्थानिक गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा माग काढला. आरोपी कृष्णा राकेश दुसाने वर्ष 19 हा नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून मुंबईच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी सापळा रचून त्याला अवघ्या 12 तासाच्या आत शिताफीने ताब्यात घेतला. वरिष्ठांनी जेव्हा संशयित आरोपी कृष्णा याची कसून चौकशी केली तेव्हा हत्येमागचे धक्कादायक कारण समोर आलं. मृत वैष्णव शिंदे याने आरोपी कृष्णाकडून 9,000 रुपये हात उसनवारीने घेतले होते आणि तो ते परत करत नव्हता. पैसे मागितले असता वैष्णव शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देत असे. याच रागातून 19 जूनच्या मध्यरात्री कृष्णाने वैष्णवच्या छातीवर आणि गळ्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने अतिशय थंड डोक्याने मृतदेह पोत्यात भरून 2 दिवस त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेहाचा दुर्गंध सुटल्याने हा सर्व प्रकार स्थानिक नागरिकांच्या आणि पोलिसांच्या निदर्शनास आला. केवळ 12 तासांच्या आत या अंधाऱ्या गुन्ह्याचा पर्दाफाश करणाऱ्या सातपूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे करत आहे. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो कायद्याच्या हातापासून सुटू शकत नाही, हेच या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध केले. रिपोर्ट एसजी मणियार, समाचार टुडे. दिनांक 20 जून 2026 रोजी सातपूर पोलीस स्टेशन येथे वैष्णव मिलिंद शिंदे वय वर्ष 23 राहणार कामगार नगर याची मिसिंगबाबत नोंद झालेली होती. दिनांक 21 जून रोजी कामगार नगर या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत असताना एका इमारतीजवळ पोलिसांना दुर्गंधीचा वास आला. त्या संबंधाने पाहणी करता पोलीस टेरेसवर चढले असता एका गोणीमध्ये त्यांना रक्तमिश्रित आढळून आलं. त्यानंतर गोणी उघडली असता त्याच्यामध्ये पुरुष जातीचे प्रेत दिसून आले होते. पोलिसांनी लागलीच तिथे घटनास्थळी धाव घेतली सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी. त्याच्यानंतर तिथे FSL व श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांनी त्या मृतदेहाला पुढचं पंचनाम्यासाठी व त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी शासकीय रुग्णालय येथे त्यांना रवाना करण्यात आलं. त्याच्यानंतर मृताची मिसिंग व्यक्ती त्याच परिसरात राहणारी होती. त्याच्यामुळे मृताच्या नातेवाईकांना तिथे बोलवण्यात आलं आणि मग मृताची ओळख पटवण्यात आली. तर त्या मृतदेहाचं जे सापडलं होतं त्याचं नाव होतं वैष्णव मिलिंद शिंदे, ही आपल्याकडे मिसिंग व्यक्ती. तर पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं की कुठल्याही प्रकारचं क्लू नव्हता या गुन्ह्यामध्ये आणि कोणी केलं, कोणी अज्ञात मारेकऱ्यांनी याच्यावर हल्ला केलेला आहे. तर आम्हाला ते शोधून काढण्याचं पूर्ण आव्हान होतं मोठं. तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे साहेब, माननीय ACP श्री सचिन बारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन व युनिट 2 गुन्हे शोध पथक यांचे वेगवेगळ्या प्रकारे तपास पथक नेमण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज पहाटे आरोपी कृष्णा राकेश दुसाने वय वर्ष 18-19 हा मुंबईकडे पळून जाण्याचा बेतात होता. तर त्याला सापळा रचून सातपूरच्या डेली पथकाने त्यांना ताब्यात घेतलेला आहे. ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे सांगितलं आहे की जो मयत आहे वैष्णव त्याला याने 9,000 रुपये हातसुमारी दिली होते, पण तो ते काही परत करत नव्हता आणि परत मागितली तर त्याला राग यायचा. तो त्याला शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत होता.
त्याबद्दलचा राग मनात धरूनच याने 19 तारखेच्या रात्री याची पुन्हा बाचाबाची झाली पैशांवरूनच, आणि त्या बाचाबाचीचं रूपांतर शेवटी त्याने चाकू त्याच्यावर वार केले आणि त्याचा मृत्यू घडल्याचं त्याने याच्यामध्ये स्पष्ट केलं आहे. कोणी इतर साथीदार असल्याचा संशय तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये, त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे. दोघं मित्र होतं का? हो, हे दोघे मित्र होते. यस.